आपण मुख्य प्रवचन ज्यांचं ऐकण्यासाठी उत्सुक आहोत ते हबप ज्ञानेश्वर महाराज बंडगर. अत्यंत तरुण वयामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदाय, संत परंपरा यांचा अभ्यास केला आणि त्यांचं होय होय वारकरी हे पुस्तक हे मराठीमध्ये आत्ता बेस्ट सेलर पुस्तकांच्या यादीमध्ये आहे. अत्यंत महत्त्वाचं पुस्तक वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये मराठी जनांना सर्व प्रकारे तात्विक ओळख करून देणारं असं पुस्तक, असा ग्रंथ हा त्यांनी अलीकडेच लिहिलेला आहे. तर ते हबप ज्ञानेश्वर महाराज बंडगर, वारकरी संप्रदायाचे, संत साहित्याचे अभ्यासक, तरुण प्रवचनकार ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रवचन आपल्यासमोर सादर करावं आणि ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावं अशी आपल्या सर्वांना विनंती. हबप ज्ञानेश्वर महाराज बंडगर. रामकृष्ण हरी. सगळ्यांना नमस्कार. आज आपण गाथा पुनरुत्थान दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत आणि तुकोबारायांची गाथा आणि एकूणच त्यांचा विचार समजून घेण्याच्या दृष्टीने आपण काही एक प्रयत्न करतोय. मी प्रवचनाऐवजी प्रवचन सदृश व्याख्यान किंवा व्याख्यान सदृश प्रवचन असं काहीतरी करतोय. तर आजच्या या मांडणीमध्ये प्रामुख्यानं मी वारकरी संप्रदायातले जे कलशस्थानी मांडले गेलेले संत आहेत तुकोबाराय, त्या तुकोबारायांची गाथा नेमकी का बुडवली गेली याची जी काही कारणं नोंदवली गेलेली आहेत ती कारणं सांगणार आहे आणि त्याचं थोडंसं विश्लेषण करणार आहे. तुकोबारायांकडे या गावच्या पाटलांनी एक तक्रार केली की तुमच्या विरोधामध्ये माझ्याकडे तक्रार आलेली आहे आणि त्याच्यामुळे मला तुमच्यावरती कारवाई करावी लागणार आहे असं या गावच्या पाटलांनी तुकोबारायांना सांगितलं. आणि त्याच्यानुसार तुकोबारायांना सगळ्यांनी वाळीत टाकायचं असं फरमान त्या गावच्या पाटलांनी सोडलं. तुकोबारायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, कोपला पाटील गावचे हे लोक आता मज भीक कोण घाली. गावचा पाटीलच कोपलेला आहे आणि आता मला कोण भीक घालणार. आणि अशी सगळी तुकोबारायांची स्थिती झाल्यानंतर तुकोबारायांनी त्या गावच्या पाटलाला विचारलं की माझ्यावर ही कारवाई का करताय. तर त्या गावच्या पाटलांनी सांगितलं की मला या तुमच्या धर्मकारणातलं काही कळत नाही, पण मला या वाघोली पंचक्रोशीमध्ये असलेले वाघोलीचे जे रामेश्वर भट आहेत त्यांची तक्रार आलेली आहे आणि त्या तक्रारीमध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला तुमच्यावरती ही कारवाई करावी लागते. मग तुकोबाराय वाघोलीमध्ये रामेश्वर भटांना भेटायला गेले. अशा प्रकारची एक साधारण कथा महिपतींनी तुकोबारायांच्या नंतर लिहिलेली आहे. हा एक भाग झाला. दुसरं, तुकोबारायांचे पणतू गोपाळबुवा देहूकर यांनी एक तुकोबारायांचं चरित्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक प्रसंग आलेला आहे. त्या प्रसंगानुसार तुकोबाराय आळंदीमध्ये कीर्तन करत होते आणि त्या कीर्तनामध्ये महाराजांच्या अभंगांमधनं, कीर्तनांमधनं वेदांचा अर्थ प्रगट होत होता आणि बहुजन जातीत जन्माला आलेले असून, म्हणजे तेव्हा बहुजन हा शब्द नव्हता, तेव्हा शूद्र असा वर्ण मानला जात होता. शूद्र असताना सुद्धा तुकाराम महाराज वेदांचा अर्थ सांगतायत असं म्हणून रामेश्वर भटांनी आक्षेप घेतला. असे साधारण दोन प्रकारच्या कथा आपल्याला बघायला मिळतात. एक गोपाळबुवा देहूकरांनी लिहिलेली आणि एक महिपतींनी लिहिलेली. पण दोन्ही कथांचा लसावी जर आपण काढला, कारण दोघंही तुकोबारायांच्या समकाळामध्ये नाही आहेत, ते उत्तर काळातले आहेत, त्यामुळे दोघांपैकी कुणाचं प्रमाण मानायचं या वादामध्ये न पडता या दोन्ही कथांचा जर लसावी काढला तर आपल्या असं लक्षात येतं की तुकाराम महाराजांची गाथा बुडवण्यासाठी त्यांच्यावरती 3 प्रमुख आरोप झालेले होते. पहिला जो आरोप झालेला होता तो तुकाराम महाराज कुणबी असताना ते वेदांचा अर्थ सांगतायत. कारण परंपरेनुसार वेदांचा अधिकार
फक्त उच्चवर्णीय पुरुषांना दिलेला आहे, कोणत्याही वर्णातल्या स्त्रियांना नाही, शूद्रांना नाही, अतिशूद्रांना नाही, फक्त उच्च वर्णातल्या पुरुषांना हा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे ज्ञानोबारायांनी ह्या वेदाची जी कंजूषता आहे ती त्यांच्या एका ओवीमध्ये सांगितलेली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू आयसा आणू नाही, जो लागला काणी तिही वर्णांच्याची. वेद ज्ञानाने संपन्न आहे, पण वृत्तीने तो कसा आहे, कंजूष आहे, कृपण आहे. वेद बहुकृपण झाला, तिन्ही वर्णाचे काणी लागला, स्त्री शूद्राशी अबोला धरुणी ठेला अद्यापी. म्हणजे हा वेद कृपण आहे, हा वेद कंजूष आहे, कारण तो फक्त 3 वर्णातल्या पुरुषांच्या काणी लागलेला आहे. याचा अर्थ असा आहे की बहुजन समाजाला वेदाचा अधिकार नाही. स्वतः तुकोबारायांनी हे सांगितलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, घोकाया अक्षर मज नाही अधिकार, वेदाची अक्षर घोकायचा मला अधिकार नाही. किंवा महाराजांनी सांगितलेलं आहे, वेद आम्हावरी रुसोणिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी. वेद आमच्यावरती रुसून गेलेला आहे. म्हणजे वेदाचा अधिकार नसताना तुकोबाराय वेदांचा अर्थ सांगतात, हा एक आरोप होता. आता हे तुकाराम महाराजांना का करावं लागलं, याचं कारण असं आहे की वेदांचा अधिकार ज्यांना होता त्यांना वेदांचा अर्थ कळत नव्हता. ते फक्त वेदाचं पठण करत होते, पण त्याचा अर्थ जाणत नव्हते. तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, वेदाचे गव्हार न कळे पाठका, अधिकार येरा नाही लोका. म्हणजे जे वेद पाठक आहेत, ज्यांना वेदाचा अधिकार आहे, त्यांना वेद कळत नाहीत, आणि ज्यांची कळण्याची क्षमता आहे त्यांना वेदाचा अधिकार नाही. अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे चण आहेत तर दात नाहीत, आणि दात आहेत तर चण नाहीत, अशा पद्धतीची परिस्थिती झालेली होती. ज्यांना वेदाचा अधिकार आहे त्यांना वेदांचा अर्थ कळत नव्हता, आणि वेदांचा अर्थ कळण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये होती त्यांना वेदाचा अधिकार नव्हता. आता अशा परिस्थितीमध्ये तुकाराम महाराजांनी वेदाचा अर्थ प्रगट केला. नवे नवे तुकोबाराय सांगतात, तुका सहज बोले वाणी तरी वेदांत वाहे त्याचे पाणी. म्हणजे वेदांताला सुद्धा लाजवेल अशी अत्यंत श्रेष्ठ दर्जाची वाणी तुकोबारायांची होती. त्याच्यामुळं तुकोबारायांच्या अभंगातून सहजपणे वेदांचा अर्थ प्रगट होत होता. आणि तुकोबाराय सांगत होते, वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरांनी वाहावा भार माता. वेदांचा अर्थ फक्त आम्हाला माहिती आहे, उलट ज्यांना वेदांचा अधिकार आहे ते मात्र वेदाच्या गोण्या वाहणारे हमाल आहेत, अशा पद्धतीनं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. बरं, नुसतं वेदांचा अर्थ सांगत होते असं नाही, तुकोबाराय फक्त वेदांचा अर्थ सांगत होते असं नाही, तर परंपरेनं लावलेला जो वेदांचा अर्थ आहे त्याच्या थेट विरुद्ध तुकोबाराय त्याचा अर्थ लावत होते. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, वेदांनी चातुर्वर्ण्याचं समर्थन केलेलं आहे, जाती व्यवस्थेचं समर्थन केलेलं आहे असं त्या काळातले सगळे शास्त्री पंडित म्हणत होते. तुकोबाराय मात्र याच्या उलट म्हणत होते. तुकोबाराय काय म्हणत होते, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. वेदशास्त्रानेच हा निर्णय दिलेला आहे की जातीभेद मानायचा नाही, वर्णभेद मानायचा नाही. म्हणजे एक तर वेदाचा अधिकार नाही तुकोबारायांना, पुन्हा अर्थ सांगतायत ते सांगतायत, आणि आणखी काय करतायत तर परंपरेने सांगितलेल्या अर्थाच्या विरुद्ध अर्थ सांगतायत. म्हणून तुकोबारायांवर पहिला आक्षेप होता की ते कुणबी असून सुद्धा वेदांचा अर्थ सांगतायत. तुकोबारायांचं असं म्हणणं होतं की मी कुणबी आहे म्हणूनच वेदांचा खरा अर्थ सांगू शकतो. याचं कारण असं आहे, तुकोबारायांनी सांगितलं, शूद्र वंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलिलो. मी शूद्र वर्णामध्ये जन्मलो म्हणून दंभापासून मोकळा झालो. कारण वरच्या वर्णात जर जन्माला आलो असतो तर माझ्या मनामध्ये अहंकाराची, अभिमानाची भावना निर्माण झाली असती, आणि त्या भावनेमुळं माझ्यामध्ये दांभिकता वाढीस लागली असती. मी शूद्र वर्णामध्ये जन्माला आलो म्हणून माझ्यातली दांभिकता निघून गेली. म्हणजे मनुष्यत्वापासून शूद्रत्वापर्यंतचा हा जो प्रवास आहे हा महत्वाचा आहे. आपल्याकडे उलट आहे, मनुष्यत्वापासून आपण वरच्या वर्णात जायची अपेक्षा बाळगतो, पण महाराज म्हणतात की आपलं मनुष्यत्व विकसित होत 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 आपण शूद्रत्वापर्यंत पोहोचतो. शूद्रत्व याचा अर्थ काय, शूद्रत्व याचा अर्थ दंभापासून मुक्त होणं, शूद्रत्व याचा अर्थ अहंकारापासून मुक्त होणं, शूद्रत्व याचा अर्थ सेवेची भावना निर्माण होणं. म्हणून महाराज म्हणतात की मनुष्यत्वापासून शूद्रत्वापर्यंत आणि तिथून संतत्वापर्यंत असा एक प्रवास
तुकोबाराय सांगत होते. त्याच्यामुळे तुकोबारायांचं असं म्हणणं होतं की मी शूद्र वर्णामध्ये जरी जन्माला आलेलो असलो, महाराज स्वतःच म्हणत होते शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलिलो, तरी मी वेदांचा अर्थ सांगू शकतो, कारण माझ्याकडे दांभिकता नाही. म्हणून परमेश्वरानं माझ्याकडूनच वेदांचा अर्थ प्रगट करून घेतलेला आहे. प्रसादाची वाणी वदतो उत्तरे, नाही मतांतरे जोडी येली, तुकोबाराय म्हणतात की माझी ही जी काय वाणी आहे ही प्रसादाची वाणी आहे आणि ती प्रत्यक्ष परमेश्वराने वधवून घेतलेली आहे. दुसऱ्या तुकोबारायांवरती जो आरोप होता तो असा होता की तुकोबाराय अनेक ब्राह्मणांना शिष्य करून घेतात आणि त्या ब्राह्मणांकडनं पाया पडून सुद्धा घेतात. हा दुसरा आरोप होता. ब्राह्मणांकडनं पाया पडून घेणं किंवा त्यांना शिष्य करणं हे आपल्या धर्म परंपरेमध्ये बसत नव्हतं. मनुस्मृती सारखे जे धार्मिक ग्रंथ आहेत, श्रुती स्मृतीचे ग्रंथ आहेत, त्या स्मृती ग्रंथामध्ये असा नियम आहे की उच्च वर्णातल्या वरच्या जातीतल्या माणसाने खालच्या जातीतल्या माणसाला नमस्कार करायचा नाही. तो ज्ञानाने किती श्रेष्ठ असू द्या, वयाने किती श्रेष्ठ असू द्या, मान सन्मानाने किती श्रेष्ठ असू द्या, कर्तबगारीने किती श्रेष्ठ असू द्या, पण खालच्या जातीतल्या व्यक्तीला वरच्या जातीतल्या व्यक्तीनं नमस्कार करायचा नाही. मुकुंदराव पाटील नावाचे एक सत्यशोधक होते, तरवडीला राहायचे आजच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. त्यांनी एक लेख लिहिलेला आहे त्यांच्या दिनमित्रामध्ये. त्याचं शीर्षक असं आहे, राम राम तुकाराम आणि नमस्कार. तर हे काय आहे, तर त्या काळामध्ये अशी पद्धत होती की जेव्हा दोन ब्राह्मण व्यक्ती एकमेकांना भेटत होत्या तेव्हा त्यांनी एकमेकांना नमस्कार म्हणायचं, आणि जेव्हा दोन शूद्र एकमेकांना भेटतील किंवा बहुजन लोक एकमेकांना भेटतील तेव्हा त्यांनी राम राम म्हणायचं. हा नियम होता. याचे दाखले लोकहितवादींच्या लिखाणात आपल्याला सापडतात, मुकुंदराव पाटलांच्या लिखाणात सापडतात. म्हणजे नमस्कार वरच्या जातीतल्या लोकांनी एकमेकांना म्हणायचं आणि जे बहुजन जातीतले लोक आहेत त्यांनी मात्र एकमेकांना राम राम म्हणायचं. म्हणजे राम राम म्हणणं हे बहुजनांवर बंधनकारक होतं, त्यांना नमस्कार म्हणण्याची परवानगी नव्हती. म्हणजे आता मुकुंदराव पाटील असं लिहितात की नमस्कार म्हणलं काय आणि राम राम म्हणलं काय, लगेच काय नमस्कार म्हणण्याने मोक्ष मिळतो आणि राम राम म्हणण्याने अधोगतीला जाता असं नाही. पण असा फरक ठेवल्यामुळं श्रेष्ठत्वाची भावना जोपासता येते, म्हणून या प्रकारचे नियम अत्यंत सक्तीनं बारकाईनं केलेले होते की बहुजन व्यक्तीनं भेटलं की एकमेकांना राम राम म्हणायचं, वरच्या जातीतल्या व्यक्तीने भेटलं की नमस्कार म्हणायचं. आणि दलित जातीतले जे लोक आहेत, आजच्या भाषेत आपण दलित म्हणतो तेव्हा अतिशूद्र किंवा अंत्यज म्हणत होते, त्यांनी मात्र वरच्या जातीतल्या लोकांना जोहार म्हणायचं. म्हणजे असे सगळे नियम नमस्काराचे सुद्धा केलेले होते. किंबहुना एक असा प्रसंग सांगितला जातो की एका नाटकामध्ये, एका सिनेमामध्ये बालगंधर्व आणि केशवराव भोसले या दोघांची एक भूमिका होती. आणि केशवराव भोसले जातीने मराठा होते आणि बालगंधर्व हे जातीने ब्राह्मण होते. आणि त्या नाटकामध्ये किंवा सिनेमामध्ये बालगंधर्वनी स्त्रीची भूमिका केलेली होती आणि केशवराव भोसलेनी पुरुषाची भूमिका केलेली होती. आणि तिथं असं दाखवलेलं होतं की केशवराव भोसले आहेत ते पुरुषाच्या भूमिकेत आहेत आणि स्त्रीच्या भूमिकेत असलेले बालगंधर्व त्यांना नमस्कार करतायत. पण चित्रपटामध्ये किंवा नाटकामध्ये का असेना, पण एका मराठा व्यक्तीला एक ब्राह्मण नमस्कार करतोय असं कसं दाखवायचं म्हणून ते रद्द करण्यात आलं. तो सीन कापण्यात आला. हे अलीकडच्या काळात 19व्या-20व्या शतकामध्ये घडत होतं. त्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायानं 13व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत काय सांगितलेलं होतं, मगा जो अभंग गायला, वर्ण अभिमान विसरल्या याती एकमेका लोटांगण जाती रे. जातीचा वर्णाचा अभिमान विसरून एकमेकांच्या पाया पडण्याचा विचार वारकरी संप्रदायाने दिलेला होता. म्हणून परिसा भागवतासारखा ब्राह्मण शिंपी असलेल्या नामदेवरायांच्या पाया पडत होते. अनंत भट अभ्यंग सारखा ब्राह्मण दलित असलेल्या चोखोबारायांच्या पाया पडत होते. म्हणजे जातीचा वर्णाचा अभिमान विसरून एकमेकांच्या पाया पडण्याचा जो विचार आहे हा वारकरी संप्रदायाने स्वीकारलेला होता. आणि तोच आरोप तुकोबारायांवर केला की तुम्ही अनेक उच्चवर्णीय लोक तुम्हाला नमस्कार करतायत. कारण तुकोबारायांचे जे 14 प्रमुख टाळकरी म्हणून सांगितले जातात त्यापैकी 6 ते 7 ब्राह्मण होते. आणि खरा जळफळाट हाच होता की हे उच्चवर्णीय लोक आम्हाला नमस्कार करायचं सोडून तुकोबारायांना नमस्कार करतायत. आणि दुसरं म्हणजे शिष्य करून घेतात. शिष्य करून घेणं सुद्धा
किती अवघड काम होतं. दादा महाराज सातारकर, बाबा महाराज सातारकरांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्यांचे आजोबा दादा महाराज सातारकर यांना पंढरपुरातले एक भापम बहिरट म्हणून होते, भालचंद्र पंढरीनाथ बहिरट. हे जन्माने ब्राह्मण होते. त्यांनी दादा महाराज सातारकरांना गुरु मानलं. दादा महाराज सातारकर जातीने नाभिक होते, म्हणजे आपल्या भाषेत न्हावी होते. त्यांना गुरु मानलं म्हणून भापम बहिरटांवर पंढरपुरातल्या त्यांच्या जातीतल्या लोकांनी बहिष्कार टाकला. आणि नुसता बहिष्कार टाकला असं नाही, जेव्हा त्यांचे वडील वारले भापम बहिरटांचे, तेव्हा श्राद्धाच्या वेळेला जातीतला एकही माणूस त्यांनी येऊ दिला नाही. बहिरटांनी बहुजन वारकऱ्यांना जेवण घालून त्यांचा विधी पूर्ण केला. हे कशासाठी केलं तर तुम्ही ब्राह्मणाचा गुरु करायचं सोडून नाभिक जातीतला व्यक्ती गुरु केला, त्याची शिक्षा दिली. किंवा दादा महाराज सातारकरांना सुद्धा अनेक उच्चवर्णीय लोक मानतात म्हणून त्यांच्या विरुद्ध शंकराचार्य पीठाकडे त्या काळामध्ये द्रविड शास्त्रींनी तक्रार केलेली होती. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय आहे, सांगण्याचा मुद्दा असा आहे की दुसरा जो त्यांच्यावरचा आरोप होता की उच्चवर्णीय लोक तुकोबारायांच्या पाया पडतायत, तुकोबारायांना गुरु मानतायत, ही त्यांची तक्रार होती. वास्तविक पाहता जे ब्राह्मण जातमुक्त झालेले आहेत, जे तुकोबारायांच्या भजनी लागलेले आहेत, अशा लोकांनी जातीचा वर्णाचा अभिमान सोडून दिला होता आणि ते तुकोबारायांना मानत होते, बहिणाबाई मानत होत्या. याच्यामुळे खरं तर जळपाट व्हायचं काही कारण नव्हतं. का तुकोबारायांनी कुणाला चिठ्ठी पाठवली नव्हती की माझ्या पाया पडा किंवा मला शिष्य करून घ्या. उलट अशा चिठ्ठ्या मंबाजी पाठवत होता. कारण तो बहिणाबाईंना मंबाजी म्हणतोय की तुम्ही माझं शिष्य व्हा. आणि जेव्हा बहिणाबाई सांगतात की मी तुमचं शिष्य होणार नाही कारण मी आधीच तुकाराम महाराजांना गुरु मानलेला आहे, तेव्हा हा मंबाजी म्हणतो स्वप्नीचा उपदेश गुरु केला शूद्र, तोही बळीभद्र ज्ञानहीन. आपल्या तुकोबारायांना तो मंबाजी ज्ञानहीन म्हणत होता. म्हणजे तुकोबारायांनी कुणालाही सांगितलं नव्हतं, पण त्यांच्या अभंगामध्ये जो भक्तिरस होता, जी ताकद होती आणि त्यांच्या वाणीमध्ये एक सुखाचा अनुभव होता, तो अनुभव परंपरागत वैदिक धर्मामध्ये मिळत नव्हता. म्हणून हे लोक वारकरी संप्रदायामध्ये आले होते आणि तुकोबारायांना मानत होते. दुसरी तक्रार ती होती. आणि तिसरा जो तुकोबारायांवरती आरोप होता तो महिपतींनी नोंदवलाय. महिपती म्हणतात, महिपती लिहितात, रामेश्वर भट किंवा रामेश्वर शास्त्रींची प्रतिक्रिया, ते लिहितात सकळ धर्म बुडवून निश्चित. म्हणजे तुकोबारायांवर धर्म बुडवल्याचा आरोप करतात. खरं तर ज्यांनी धर्म सांगितला, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आपण म्हणतो, पण हे रामेश्वर शास्त्री त्यांच्यावर आरोप काय करतायत, तुम्ही धर्म बुडवताय. ते म्हणतात सकळ धर्म बुडवून निश्चित, नाम महिमा बोले अद्भुत. विठ्ठलाच्या नामाचा महिमा तुकोबाराय सांगत होते ना, सगळे संत सांगत होते, पण नामस्मरणाचा महिमा सांगितल्यामुळं बाकीची जे काय कर्मकांडाचे धर्म आहेत ते बुडतात आणि पर्यायानं त्या कर्मकांडामुळं श्रेष्ठत्वाचं स्थान मिळतं, शिवाय दान दक्षिणा मिळते. हे सगळं बंद होत होतं. म्हणून तुकोबारायांनी नामाचा महिमा सांगितला, त्याला त्यांचा विरोध होता. म्हणून त्यांनी काय सांगितलं, सकळ धर्म बुडवून निश्चित, नाम महिमा बोले अद्भुत, जनात स्थापिला भक्तिपंथ, पाखंड मत हे दिसे. तुकोबारायांवर पाखंडीपणाचा आरोप केलाय. पाखंडी याचा अर्थ काय, पा म्हणजे श्रुती स्मृती, खंडी म्हणजे खंडन करणारा, श्रुती स्मृतीचं खंडन करणारा. पाखंडी म्हणजे थोडक्यात धर्मविरोधी कृत्य करणारा. तुकोबारायांना ते धर्मविरोधी कृत्य करणारा म्हणताय. खरं म्हणजे तुकोबारायांनी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन किंवा धर्मरक्षा वयासाठी करणे आटी आम्हासी, खऱ्या धर्माचं रक्षण कुणी केलं होतं, तुकोबारायांनी केलं होतं. पण त्याच तुकोबारायांवर हे लोक मात्र कशाचा आरोप करत होते, धर्म बुडवल्याचा आरोप करत होते, पाखंडी म्हणत होते. आणि का म्हणत होते तर हे नामाचा महिमा सांगतात आणि दुसरं काय करतात, जनात स्थापिला भक्तिपंथ, पाखंड मत हे दिसे. म्हणजे भक्तिपंथाला ते पाखंडी म्हणत होते. भक्तिपंथाला पाखंडी का म्हणत होते, 3 मार्ग आहेत आपल्याकडे, आपल्या भारतीय परंपरेमध्ये. पहिला मार्ग जो आहे तो आहे कर्मकांडाचा मार्ग. जेव्हा माणसाला काही सृष्टीचं ज्ञान नव्हतं, काही नव्हतं, तेव्हा माणसाला असं वाटलं की अग्नी, पाऊस या सगळ्यापासून माणसाचं संरक्षण करायचं असेल तरी काहीतरी कर्मकांड केलं पाहिजे. याच्यातनं कर्मकांडाचा उगम झाला. हा कर्मकांडाचा मार्ग कालांतराने मागे पडला आणि लोकांना असं वाटलं की आपण चिंतन मनन केलं पाहिजे. म्हणून वेदांतामध्ये म्हणजे उपनिषदामध्ये किंवा पुढच्या सगळ्या ग्रंथांमध्ये ज्ञानाचा महिमा सांगितला गेला. पण हे कोरडं आणि शुष्क ज्ञान
आणि त्याही ज्ञानाचा अधिकार, अर्थात हे ज्ञान म्हणजे काय आपण म्हणतो ते ज्ञान नव्हे, हे ज्ञान म्हणजे वेदोपनिषदातलं ज्ञान की ज्याच्यासाठी मुंज व्हावी लागते, मुंज होण्यासाठी वरच्या जातीतला जन्म असावा लागतो. तो ज्ञान मार्ग आणि कर्मकांडाचा मार्ग हे दोन्ही मार्ग नाकारून एक भक्ती मार्गाची परंपरा, भक्तीला महत्व देणारी परंपरा भारतामध्ये निर्माण झाली होती. तामिळनाडूमध्ये आळवार, नयनार, कर्नाटकामध्ये लिंगायत, दासकूट, इकडे दासकूट अर्थात नंतरची पण लिंगायत आधीची, महाराष्ट्रामध्ये महानुभव, अशा ज्या भक्ती परंपरा निर्माण होत होत्या, या भक्तीला हे लोक पाखंडी म्हणत होते. भक्ती मार्गाला, सगळ्या भक्तिपंथीयांना. आत्री स्मृती नावाची एक स्मृती आहे, त्याच्यामध्ये तर एक श्लोकच आहे. तो श्लोक असा आहे, आत्री स्मृतीमध्ये असं म्हटलेलं आहे की जो वेदाचा अभ्यास करू शकत नाही तो शास्त्राचा अभ्यास करतो, जो शास्त्राचा अभ्यास करू शकत नाही तो पुराणाचा अभ्यास करतो, जो पुराणाचा अभ्यास करू शकत नाही तो शेती करतो. म्हणजे शेतीला हिंड लेखलेला आहे. आणि महाराज मात्र स्वतःचं कुणबी पण मिरवत आहेत, बरे झाले देवा कुणबी केलो. म्हणजे जो शास्त्राचा अभ्यास करू शकत नाही तो पुराणाचा करतो, पुराणाचा करू शकत नाही तो शेती करतो, आणि जो सर्व प्रकारे भ्रष्ट असतो तो भगवंताची भक्ती करतो. म्हणजे भक्तीला इतक्या खालच्या दर्जाचं आत्री स्मृतीमध्ये मांडलेलं आहे. थोडक्यात भक्तीला का विरोध होता? कारण भक्ती ही सगळ्यांकरता खुली होती. भक्तीमध्ये समता आहे, भक्तीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे, नामस्मरणाचा सगळ्यांना अधिकार आहे, नामस्मरण ही भक्तीच आहे. त्याच्यामुळे या भक्तीला हे लोक पाखंडी म्हणत होते. म्हणून तो रामेश्वर शास्त्री काय म्हणतात त्याचं वर्णन महिपतीने केले. त्यात महिपतीने सांगितलेलं आहे, सकळ धर्म बुडवणी निश्चित, नाम महिमा बोले अद्भुत, जनात स्थापिला भक्तिपंत, पाखंड मत हे दिसे. हे पाखंड मत आम्हाला दिसतंय. हे 3 प्रकारचे आरोप रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायांवर केले. आणि मग तुकोबारायांना सांगितलं की इथून पुढं तुम्हाला कवित्व करण्याचा अधिकार नाही, तुम्हाला अभंग रचण्याचा अधिकार नाही. तुकोबारायांनी विचारलं, ठीक आहे मला अभंगाचा अधिकार नाही म्हणताय, पण जे मी रचलेले अभंग आहे त्याचं काय करू? तेव्हा रामेश्वर शास्त्रींनी सांगितलं की आतापर्यंत जे जे अभंग रचलेले आहेत ते सगळे अभंगाचे गठ्ठे एकत्र करा, त्या अभंगाच्या वह्या एकत्र करा आणि नेऊन इंद्रायणीमध्ये बुडवा. अशा प्रकारची शिक्षा या रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायांना सुनावली. त्याच्यानंतर तुकोबाराय देहूमध्ये आले, त्यांनी अभंगाच्या वह्या घेतल्या आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये जाऊन बुडवल्या. तुकाराम महाराजांनी 2 वह्या इंद्रायणीमध्ये बुडवलेल्या आहेत. पहिल्या वह्या म्हणजे कर्जखताच्या वह्या. तुकाराम महाराजांनी ज्यांना ज्यांना पैसे दिले होते आणि त्यांच्या बदल्यात काहीतरी त्यांच्याकडून लिहून घेतलं होतं, त्या ज्या कर्जखताच्या वह्या होत्या त्याही महाराजांनी इंद्रायणीमध्येच बुडवल्या. त्या इंद्रायणीमध्ये बुडवल्या आणि पैशाची वसुली त्यांनी केली नाही. ज्यांच्याकडे पैसे होते त्यांचे पैशाची वसुली केली नाही, पैशाची वसुली केली नाही. पण ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत वारकरी संप्रदायावर आणि इथल्या सर्वसामान्य लोकांवर जे अन्याय अत्याचार केलेले होते त्याची मात्र सव्याज वसुली तुकाराम महाराजांनी केली. आणि खरी सावकारकी ही अधिकाराची सावकारकी तुकाराम महाराजांनी केलेली आहे. तुकाराम महाराजांनी पहिली कर्जखताची वही इंद्रायणीमध्ये बुडवली आणि दुसऱ्या वेळेला अभंगाची वही बुडवली. अभंगाची वही बुडवल्यानंतर 13 दिवस तुकाराम महाराजांनी धरणं धरलं. तुकाराम महाराजांनी आत्मचरित्रपर असे काही अभंग लिहिलेले आहेत. त्या एका आत्मचरित्रपर अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, निषेधाचा काही पडिला आघात, जे माझ्यावर निषेधाचा आघात पडला त्यामुळे मला गाथा बुडवावी लागली. आणि आता जे अभंग आपण वाचले इंद्रायणीच्या काठावरती बसून, तर अशा पद्धतीचे अभंग तुकाराम महाराजांनी इंद्रायणीच्या काठावर बसून रचले. 13 दिवस महाराजांनी उपोषण केलं. 13 दिवसानंतर तुकाराम महाराजांना पाठिंबा वाढत गेला. कारण देहूच्या गावचा पाटील जरी रामेश्वर शास्त्रीच्या आदेशानं म्हणा किंवा अन्य काही कारणाने त्यांच्यावर जरी कोपला असला तरी देहूतले लोक मात्र तुकाराम महाराजांच्या सोबत होते. याचं प्रमाण काय? बहिणाबाई सांगतात, देहू गावी थोर भक्तिपंथ. देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या रूपाने इथं भक्तिपंथ नांदत होता. त्यामुळे देहूतले लोक तर तुकोबारायांच्या सोबत होतेच, पण परिसरामधनं आणि संपूर्ण महाराष्ट्रामधनं तुकाराम महाराजांना पाठिंबा द्यायला इथं लोक जमा झाले. इंद्रायणीला चंद्रभागेचं स्वरूप आलं, देहूला पंढरपूरचं स्वरूप आलं आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रातनं लोक इथं इंद्रायणी काठी तुकोबारायांना आपला पाठिंबा देण्यासाठी आली. हा देशातला पहिला सत्याग्रह होता. सत्याचा आग्रह केला, हा सत्तेच्या विरोधात केला
आणि नुसता सत्तेच्या विरोधात केला नाही, तर ज्या परमेश्वराची सत्ता असते त्या परमेश्वराला सुद्धा जाब विचारला की माझ्यावर हा अन्याय का केला, मी काय वाईट केलं होतं, तूच तर तुझ्याच प्रेरणेनं. कारण तुकाराम महाराजांना कवित्वाची जी प्रेरणा मिळाली ती नामदेवरायांकडून मिळाली होती, आणि त्यावेळेला पांडुरंग सोबत आल्याचं वर्णन आहे. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, म्हणाले तू करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नको. मला अशा प्रकारचा तूच आदेश दिला आणि तूच आता मला अशा प्रकारची शिक्षा त्या रामेश्वर शास्त्री करवी देतोय, याचं काय करायचं असा प्रश्न जसा धर्मसत्ते पुढे त्यांनी उभा केला, तसं निरंकुश असलेल्या परमेश्वराच्या सत्तेपुढे सुद्धा उभा केला. शेवटी धर्माची सत्ता डळमळीत झाली आणि जनसत्तेला खऱ्या अर्थाने पाठबळ मिळालं. जनसत्तेपुढे धर्मसत्ता नमली, म्हणजे खोटी धर्मसत्ता, आणि खरी धर्मसत्ता जी जनसत्तेच्या रूपाने तुकोबारायांच्या सोबत होती, त्या जनसत्तेचा विजय झाला, तुकोबारायांचा विजय झाला. बाळवेशामध्ये भगवान परमात्मा पांडुरंगाने ही गाथा तुकोबारायांना परत केली. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच की तुकाराम महाराजांच्या पाठीशी लोक उभे राहिले, तुकोबारायांना कवित्व करण्याची परत परवानगी मिळाली, आणि तुकाराम महाराजांचे जे अभंग गावोगावी सगळे लोक गातच होते, त्यांचे पाठच होते, त्या अभंगांचं संकलन करण्यात आलं आणि तुकोबारायांची गाथा खऱ्या अर्थाने तुकोबारायांना परत मिळाली. केवळ तुकोबारायांनाच परत मिळाली असं नाही, सगळ्या वारकऱ्यांना ती परत मिळाली. या गाथेवर जसं एकदा ही गाथा बुडवली आणि ती परत मिळाली, तसे ह्या गाथेवर निषेधाचे जे आघात आहेत ते नंतरही पडत राहिले. म्हणजे उदाहरणार्थ, जो पेशवा आहे बाजीराव पेशवा, दुसरा बाजीराव पेशवा, त्याचं जे मूळ गाव आहे, म्हणजे सगळ्याच पेशव्यांचं मूळ गाव श्रीवर्धन, त्या श्रीवर्धनमध्ये एका गोसावी नावाच्या म्हणजे आडनावाच्या कीर्तनकारानं कीर्तनामध्ये तुकाराम तुकाराम असं भजन करायला सांगितलं. पण आम्ही श्रेष्ठ वर्णातले असून आम्हाला तुम्ही तुकाराम तुकाराम भजन करायला सांगताय असं म्हणून त्यांच्यावरती आक्षेप घेतला गेला, आणि शेवटी त्या कीर्तनकाराला स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यावी लागली. आणि त्याचा एक कागद त्यावेळच्या जंजिरे सरकारच्या याच्यामध्ये दप्तरामध्ये त्यांनी तक्रार म्हणून दिला. तो कागद राजवाड्यांना सापडला. देहूकर तुकारामांच्या योग्यतेबद्दल तंटा या नावाने त्यांनी तो कागद छापलेला आहे. थोडक्यात तुकाराम महाराजांच्या नावाच्या भजनाला सुद्धा नंतरच्या काळात पेशव्यांच्या राजसत्तेनं विरोध केला. मध्ये आधी मंबाजीची धर्मसत्ता असेल, नंतर पेशव्यांची राजसत्ता असेल, आणि नंतर तुकाराम महाराजांच्या साहित्याचं विपर्यस्त मूल्यमापन करणारी राजवाडे वगैरे लोकांची साहित्य सत्ता असेल. या तीनही सत्तांनी वर्षानुवर्ष विरोध करून सुद्धा तुकोबारायांची गाथा अभंग राहिलेली आहे. तुकोबारायांची गाथा जिवंत राहिलेली आहे. लोकांच्या मुखामध्ये तुकोबारायांचे अभंग होते, त्यामुळे हे अभंग लोकगंगेनं एका अर्थाने तारलेले आहे. शेकडो वर्ष उलटून गेली तर केवळ महाराष्ट्र नाही, भारत देश नाही, तर संपूर्ण विश्वामध्ये तुकोबारायांचे अभंग पोहोचलेले आहेत. त्या अभंगापासून लोक प्रेरणा घेत आहेत आणि त्यांचं नवं काम घडवत आहेत. मी देहूमध्ये आलेलो आहे. खरं म्हणजे देहू ही अत्यंत पवित्र भूमी आहे. तुकोबारायांच्या काळापासून त्यांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबांपासून ही भूमी अत्यंत पवित्र राहिलेली आहे. आणि ही जी भूमी आहे, या भूमीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा आलेले आहेत. वासुदेव बाबाजी नवरंगे, तुकाराम हणमंत पिंजन आणि महात्मा ज्योतिबा फुले तिघही देहूची वारी करत होते असे उल्लेख आपल्याला सापडतात. तुकाराम हणमंत पिंजनाने लिहून ठेवलेलं आहे. जे तुकाराम हणमंत पिंजन म्हणजे त्यांचे वडील जे हणमंत पिंजन होते, इथं जवळच किणही नावाचं गाव आहे, त्या किणही गावातले हे हणमंत पिंजन, जे तुकोबारायांचं पांडुरंगाचं देऊळ आहे विठोबा रुक्माईचं, त्या विठोबा रुक्माईच्या देवळाची डागडुजी करण्याचं काम, जसं आधी तुकोबारायांनी जीर्णोद्धार केला, नंतर त्याची डागडुजी करण्याचं काम या हणमंत पिंजणांनी केलेलं होतं. त्यांचा मुलगा म्हणजे तुकाराम हणमंत पिंजण. हे तुकाराम हणमंत पिंजण, वासुदेव बाबाजी नवरंगे आणि महात्मा ज्योतिबा फुले तिघही देहूची वारी करत होते. महात्मा फुल्यांच्या सगळ्या साहित्यावर आपल्याला तुकोबारायांचा प्रभाव दिसतो. इथं खूप मोठी माणसं येऊन गेलेली आहेत. सत्यशोधक समाजावर तुकोबारायांचा मोठा प्रभाव आपल्याला दिसतोय. ज्या ज्ञानगिरी बुवांनी कबीरांचा एक बीजक नावाचा ग्रंथ आहे, त्यात विप्रमतीसी नावाचा एक भाग आहे, त्याचं वाचन या ज्ञानगिरी बुवांनी या सगळ्या संत महात्मा फुले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मंडळींसमोर केलं आणि त्यातनं सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. म्हणजे सत्यशोधक समाजाचं प्रेरणास्थान सुद्धा पुन्हा तुकोबाराय आहेत. सांगण्याचा मुद्दा असा की ज्या देहू गावामध्ये इंद्रायणीच्या काठावर आपण जमलेलो आहोत, ही एक अत्यंत ऐतिहासिक भूमी आहे.
विनोबाणी सरस्वतीची उपमा दिलेली आहे. ही जी इंद्रायणी आहे, या इंद्रायणीच्या काठावर अनेक संत जन्माला आले. त्यातले दोन महत्वाचे संत म्हणजे ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय. या दोन्ही संतांनी त्यांच्या अभंगांनी, त्यांच्या ग्रंथांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिलेली आहे आणि महाराष्ट्राला घडवलेलं आहे, महाराष्ट्राचं जनमानस घडवलेलं आहे. आज आपण या सगळ्या घटनेमधनं काय अर्थ घ्यायचा? मला असं वाटतं की या घटनेतनं आपण हा अर्थ घेतला पाहिजे की तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीने सत्याग्रह केला, सत्तेच्या विरोधात सत्याग्रह केला, आपण सुद्धा हा सत्याग्रह करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आपल्यावर किंवा इतरांवर जर अन्याय होत असेल तर त्याच्या विरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे. हा या कृतीतनं संदेश घेतला पाहिजे. संतांचे अभंग किंवा या प्रकारचे ग्रंथ नष्ट करण्याचे अनेक प्रयोग भारतामध्ये पूर्वीपासून होत आलेले आहेत. आपण त्या ग्रंथांचं महत्त्व ओळखलं पाहिजे. आपण गाथा वाचली पाहिजे. आपण तुकोबारायांचे अभंग वाचले पाहिजेत. प्रत्येकाच्या घरात गाथा असायला पाहिजे आणि ती गाथा वाचून आपण तुकोबारायांचे विचार समजून घ्यायला पाहिजेत. जो ग्रंथ या लोकांना इतका महत्वाचा वाटत होता म्हणून त्यांनी बुडवायला लावला, तो ग्रंथ त्यांना एवढा महत्वाचा वाटतो याचा अर्थ तो आपल्या कल्याणाचा आहे. आणि तो आपल्या कल्याणाचा ग्रंथ असल्यामुळं आपण तो वारंवार वाचला पाहिजे, त्याची वारंवार पारायण केली पाहिजेत आणि मुख्य म्हणजे त्यातला विचार आपल्या आचरणामध्ये आणला पाहिजे. तुकोबाराय जे म्हणतात की तुका म्हणे शेष सेविना आवडी, वचन न मोडी बोलिली ते. संतांनी बोललेलं वचन हे मोडायचं नाही, अशा पद्धतीचा आपण निर्धार केला पाहिजे. खरं म्हणजे गाथा परिवाराच्या वतीनं गेली 3 वर्ष गाथा पुनरुत्थान दिनाचा हा कार्यक्रम आयोजित केला जातोय. गाथा का बुडवली गेली हे लोकांच्या पर्यंत पोहोचलं जावं आणि त्या निमित्ताने गाथेचं महत्व पोहोचावं ही तळमळ ठेवून ते काम करतायत. गाथा परिवारानं आजपर्यंत अनेक उपक्रम केलेले आहेत. प्रशिक्षण शिबिरापासनं, कीर्तन महोत्सवांपासनं, शाळांमध्ये अभंग पठण करण्यापासनं, अभंग पठण स्पर्धा आयोजित करण्यापासनं. आदरणीय उल्हास पाटील त्यांनी आधी प्राध्यापकी केली आणि प्राध्यापक मधनं जे प्राध्यापकी सोडल्यानंतर म्हणण्यापेक्षा रिटायर झाल्यानंतर, सेवानिवृत्त झाल्यानंतर खरी सेवा ते करायला लागलेले आहे. आधीची सेवा महत्वाचीच होती, कर्माला महत्वच दिलेलं आहे वारकरी संप्रदायाने, पण त्यानंतर ते अत्यंत प्रामाणिकपणे या पद्धतीची तळमळ व्यक्त करतायत. या देहू गावामध्ये जशी गाडगे बाबांनी एक मोठी परंपरा निर्माण केलेली होती, गाडगे बाबांनी इथे एक धर्मशाळा बांधलेली आहे. गाडगे बाबांचं या देहू गावामध्ये मोठं काम होतं. तो वारसा पुढच्या काळामध्ये कैकाडी बाबांनी पुढे नेला. त्याच्यानंतर कैकाडी बाबांचे पुतणे आता जे आपल्यासमोर भारत महाराज आहेत, गेल्या वर्षी त्यांचं प्रवचन तुम्ही ऐकलं, व्याख्यान ऐकलं, तर त्यांचे वडील रामदास महाराज यांनी या ठिकाणी मोठा सप्ताह घेतलेला होता. 14,000 लोक आलेले होते. भव्य गाथा पारायण या देहूमध्ये पार पडलेलं होतं. म्हणजे हा एक वारसा देहूला आहे. आणि दुसरं एक नाव, ज्यांचं नाव सहजासहजी घेतलं जात नाही, त्यांच्याविषयी सांगतो आणि थांबतो. जंगली महाराज नावाचे एक महाराज आपल्याकडे होते. देहूला ते आलेले होते. ते मूळचे आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या हुणमुर्गी गावचे आणि जन्माने मुसलमान होते, पण सगळ्याच धर्मसंप्रदायाशी त्यांचा संबंध होता. आणि ते फिरत फिरत गावोगावी त्यांनी अनेक अन्नछत्र बांधली, घाट बांधले, लोकांना भक्ती मार्गाला लावलं, लोकांना हिंदू मुस्लिम ऐक्याचा उपदेश केला, चांगली मानवतेची शिकवण दिली. आणि असं करता करता वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत म्हणजे रेठरेला गेले. रेठरे हरणाक्ष नावाचे गाव आहे. हे गाव म्हणजे पठ्ठे बापूरावांचं. तर अशी अनेक गावं त्यांनी फिरले. नरसोबाच्या वाडीला गेले, नेरलेला गेले, विजापूरला गेले, जतला गेले, जमखंडीला गेले. अशी सगळी गावं फिरत 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 ते शेवटी देहूला आले. आणि त्यांना जवळपास 7-8 भाषा अवगत होत्या. फारशी येत होती, इंग्रजी येत होती, हिंदी येत होती, मराठी येत होती. 7-8 भाषा अवगत होत्या. अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केलेला होता. आणि हे जंगली महाराज देहूमध्ये आले. देहूमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर तुकाराम महाराजांचा विशेष प्रभाव पडला, आधीपासून होताच. त्यांनी तुकोबारायांचं जे घर आहे त्याच्यापासनं, मंदिरापासनं हे तुकोबारायांचं जे गोपाळपुऱ्याला निर्याण स्थान आहे तिथंपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावली, रस्ते बांधले, पुंडलिकाचं मंदिर बांधलं, धर्मशाळा बांधली. एक जन्माने मुसलमान असलेला माणूस वारकरी संतांवर एवढं प्रेम करतो आणि श्रद्धा बाळगतो, हे महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र आहे. हे महाराष्ट्रामध्ये घडत आहे. आणि मग या जंगली महाराजांनी एक आणखी नवी गोष्ट सुरू केली, ते म्हणजे पुंडलिकाची पालखी घेऊन त्यांचं भजनी मंडळ इथं येत होतं देहूला बीजेच्या वेळेला. इथं काही काळ राहिले, त्यानंतर ते पुण्यामध्ये गेले.
आत्ताचं शिवाजीनगर म्हणजे तेव्हा त्याला भांबुर्डा म्हणत होते, या भांबुर्ड्यामध्ये रोकडोबाचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये ते काही काळ वास्तव्याला राहिले आणि त्याच काळामध्ये त्यांच्याकडं एक कृष्णराव भालेकर नावाचे एक सत्यशोधक विचारांचे हे होते, ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव भालेकरांवर पडला आणि मग भालेकर या विचारसरणीकडे वळले. भालेकरांनी त्यांच्याकडनं आळंदीला येऊन अनुग्रहही घेतलेला होता जंगली महाराजांकडनं. म्हणजे जंगली महाराजांचा एवढा मोठा प्रभाव आपल्याला दिसतो. महात्मा ज्योतिबा फुले, कृष्णराव भालेकर आणि जंगली महाराज तिघही जातीभेदाच्या प्रश्नांवर चर्चा करायचे आणि या कृष्णराव भालेकरांनी या जंगली महाराजांवर एक पोवाडा रचलेला आहे. त्यांच्या जीवनाचं सगळं सार सांगणारा किंवा त्यांच्या जीवनातल्या महत्वाच्या घटनांचा निर्देश करणारा एक पोवाडा कृष्णराव भालेकरांनी रचलेला आहे. असे हे जंगली महाराज तुकोबारायांचे भक्त इथं होते. अशी सगळ्या जाती धर्मातली माणसं तुकोबांना मानतायत. आज त्या भूमीमध्ये आपण आलेलो आहोत, ज्या भूमीला वंदन करण्यासाठी इथं जंगली महाराजांचं वास्तव्य झालं. इथं गाडगे बाबा आले, इथं रामदास महाराजांनी मोठा सप्ताह केलेला होता. अशी ही सगळी देहू गावाला समृद्ध करणारी परंपरा आहे. आणि आज या कार्यक्रमाला देहू गावचे सरपंच जे होते ते कंद साहेब पण उपस्थित आहेत. म्हणजे देहू गावचा सरपंच होणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. कारण जी वारकरी संप्रदायामध्ये त्रिस्थळी मांडली जाते, पंढरपूर, आळंदी आणि देहू, आम्ही वारकरी लोक हीच त्रिस्थळी मांडतो. काशी, गया, द्वारका हे आमची त्रिस्थळी नाहीये. कारण तुकोबाराय काय म्हटले, वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीचा, पंढरीच्या लोकांना हे अभिमान, पाया पडती जन एकमेका. म्हणजे पाया पडण्याचं पुन्हा इथं पण आलंय बघा. त्याच्यामुळे हे जे देहू गाव आहे, हे देहूगाव वारकऱ्यांच्या त्रिस्थळीपैकी एक आहे. आळंदी, देहू आणि पंढरपूर त्रिस्थळीपैकी एक असलेल्या या देहू गावाचे ते सरपंच आहेत. त्यांच्या सहकार्याने आपण सगळेजण हा उपक्रम इथं करतोय. आपण या उपक्रमासाठी, या कार्यक्रमासाठी मला बोलवलं, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आपल्या सगळ्याला नमस्कार करता आला ही आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. तुकोबारायांच्या गाथेविषयी आणि त्यांची गाथा का बोलवण्यात आली याच्याविषयी काही एक बोलता आलं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आता मला 1 वाजेपर्यंत बोलायला सांगितलं होतं, पण मला माहीत नाही किती वाजलेले आहेत, वेळेत संपलंय की नाही काही माहीत नाही. पण आता मी संपवतोय. पण 15 मिनिटं आहे, ठीक आहे, अजून दुसरे बोलतील लोक. तर हे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला बोलता येत नाही. पण हे सगळं लिखित स्वरूपामध्ये विस्ताराने मी होय होय वारकरी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये हे विस्ताराने सगळं मांडलेलं आहे. ज्यांना हे पुस्तक हवं असेल त्यांनी ते घ्यावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. सकाळी आम्ही जेव्हा आपण सगळेजण इंद्रायणीमध्ये गेलो आणि तिथं त्या इंद्रायणीमध्ये आम्ही बुडलो, पण बुडलेलं तारायला कोण आहे, तर उतरावय तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उतरावया भवसागर रे. हा भवसागर तरण्यासाठी तुकोबांनी वाट केलेली आहे. माझ्या हातामध्ये अभंगाचा कागद होता, तो पाण्यामध्ये भिजला पण जसाच्या तसा सुरक्षित आहे. तर ही अभंगाची ताकद एवढी आहे की हे बुडणारे नाही. याला म्हणजे जे गीतेमध्ये म्हटलेलं आहे ते वेगळ्या स्वरूपात मी सांगतो की तुकोबारायांच्या अभंगाच्या गाथेला अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही. ही ताकद तुकोबारायांच्या विचारांची आहे. तो विचार सुरक्षित ठेवण्याचं काम, पुढच्या पिढीला देण्याचं काम आपण सगळेजण करूया. एवढं सांगतो, थांबतो. रामकृष्ण हरी.